सोलापूर शेगाव जनवली मार्गावरील एसटी बसचं पुढील टायर अचानक फुटल्यानं होणारा मोठा अपघात टळला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले। सोलापूर शेगाव जनवली मार्गावरील एसटी बसचा पुढील टायर अचानक फुटल्यामुळे मोठा अपघात टळला। ही घटना होडगी रोडवरील आसऱ्यानजीक परिसरात घडली। सुदैवानं चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। टायर फुटल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली। चालकानं तात्काळ एसटी डेपोला माहिती दिली, मात्र डेपो अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असतानाही मदत पोहोचवण्यास उशीर झाल्यानं प्रवाशांना 3 तासाहून अधिक वेळ रस्त्यावर थांबावं लागलं। बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह अनेक प्रवासी होते। परिसरामध्ये पिण्याचं पाणी किंवा जेवणाची कोणतीही सुविधा नसल्यानं प्रवाशांचे हाल झाले। 2 तास झाले इथं असं स्टॉपवर बसलो आम्ही। मुंडेवाडीला जायचंय, गावाला जायला 2 तास लागतील। अजून मेकॅनिक येऊ शकत नाही, गाडी टायर फुटलाय म्हणतात। कंडक्टर ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी असंच उडावडीचे उत्तर देतात। काय करणार, तर बायका आहेत, मुलं आहेत, एवढे सगळे बायका सगळे बसले, तर बाळ आहेत, त्यांचे नवरे तेव्हा घरात। मुंडेवाडीला जायचंय। शेगाव सोलापूर शेगावला जाणारी बस 6:30 पावणे 7 वाजता पंक्चर होऊन टायर फुटलेला आहे। इथं आसऱ्याच्या पुढे जरा येऊन थांबलेला आहे। आता 2-3 तास झालं कोणीही बसचे इथं हे करत नाहीत येऊन। डेपोवाल्याने असं दुर्लक्ष केल्यानंतर ना कस्टमर कसं काही पोचणार। अब हमको देखो कितने बस्ते टायर अभी डालेच नहीं उन्होंने, कब जाने का कैसा करने का। साथ में नन्हे बच्चे हैं, घर पे आदमी लोग है, छोटा बच्चा है, खाना नहीं पानी नहीं, कैसा करने का। महामंडळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला।